नमस्कार, मी ऋषिकरत शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2025 मध्ये शेती पिकाचं पूर असेल किंवा अतिवृष्टी यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं. याच नुकसान भरपाई पोटी आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ₹10,000 या ठिकाणी पेरणीसाठी दिले जाणार. मग गहू असेल, हरभरा असेल याच्या पेरणीसाठी तुम्हाला हेक्टरी ₹10,000 दिले जाणार आहे. आता हे कोणकोणते तालुके या ठिकाणी पात्र करण्यात आले ते आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर शेतकरी बंधूंनो तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता कोणत्या तालुक्याला पूर्णता येणार आहेत, कोणत्या तालुक्या येणार नाही, ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा तालुका किंवा जिल्हा जर या ठिकाणी पात्र असेल तरच शेतकरी बंधूंनो तुम्हाला हेक्टरी ₹10,000 येणार आहे. मग कितीही जमीन असली तर तुम्हाला 10,000 येणार का? नाही. तर शेतकरी बंधूंनो ₹100 गुंठ्यानं तुम्हाला हे पैसे येणार आहे. समजा 1 एकर जमीन असेल तर ₹4,000 येतील, 2 एकर असेल तर ₹8,000 येतील. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी ₹10,000 या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे. आता जे तालुके अंशतः बाधितमध्ये असतील त्या तालुक्यांसाठी काय? समजा जर तुमचा तालुका त्या यादीमध्ये अंशतः बाधितमध्ये असेल, यादी समोर आपण बघणार आहे. अंशतः बाधितमध्ये असेल तर तुम्हाला पैसे या ठिकाणी येईलच याची गॅरंटी नाही. जर तुमचं मंडळ किंवा तुमचं गाव त्या ठिकाणी पात्र करण्यात आलं असलं, तरच तुम्हाला या ठिकाणी येतील. आता या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्या येतील? जर तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाची या ठिकाणी आता तुमची जमीन खरडून गेली असेल, तुम्हाला ज्यासाठी किंवा तुमच्या जमिनीचं पिकाचं नुकसान झालं असेल, ₹8,000 ₹500 ₹8,500 हेक्टरी तुम्हाला या दरम्यान जी रक्कम दिली आता, जर तुम्हाला ती रक्कम आली असेल, तर त्या ठिकाणी ही रक्कम सुद्धा तुम्हाला रब्बी हंगामाच्या अनुदानाची 100% येणार आहे. पण जर समजा काही जिल्ह्यामध्ये कसं झालेलं आहे किंवा काही तालुक्यामध्ये काही गावं पात्र केलेत, काय किंवा काही शेतकरी पात्र केले. जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तरच तुम्हाला येतील. जर तुम्ही पात्र नसाल तर या ठिकाणी तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. आता गावांची यादी आपण या ठिकाणी बघूयात. किती तालुके या ठिकाणी पात्र केलेत किंवा जिल्हा या ठिकाणी पात्र केलेत आणि अंशतः सुद्धा किती तालुके पात्र केले ते सुद्धा या ठिकाणी आपण बघूया. तर शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम अंशतः बाधित तालुके बघूयात. नाशिक जिल्ह्यातील कळवण आहे, देवळा आहे, इगतपुरी आहेत. धुळे जिल्ह्यातील बघू शकता धुळे आहे, साकी आहे, सिंदखेडा आहे. जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी बघू शकता एकही तालुका अंशतः बाधितमध्ये नाही. अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर आहे, संगमनेर आहे, अकोला आहे. पुणे जिल्ह्यातील अंशतः बाधितमध्ये हवेली आहे, इंदापूर आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा आहे, कराड आहे, पाटण आहे, पलटण आहे, जावळी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आहे, शिरोळ आहे, पन्हाळा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आहे, संग्रामपूर आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आहे, गोंदिया आहे, गोरेगाव, मोर अर्जुनी, सालेकसा आहे, सडक आहे, अर्जुनी आहे, अमनगाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी आणि कोरशी हे तालुके या ठिकाणी अंशतः बाधितमध्ये आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेवढे शेतकरी पात्र केले आहेत किंवा जेवढे मंडळ पात्र आहेत, त्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचं अनुदान येईल. बाकी शेतकऱ्यांना या ठिकाणी येणार नाही. जर तुमचं मंडळ पात्र असेल, गाव पात्र असेल किंवा शेतकरी बंधूंनो तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला या ठिकाणी येईल. पण आता पूर्णतः बाधितमध्ये जेवढे तालुके आहेत त्यातली सर्व मंडळे किंवा सर्व गावं या ठिकाणी टाकलेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ₹10,000 पेरणीसाठी अनुदान 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये येणार आहे. आता पूर्णतः बाधितमध्ये कोणकोणते तालुके ते या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी सर्वप्रथम बघूया पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगड हे पूर्णतः बाधितमध्ये. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड आणि येवला. जळगाव जिल्ह्यातील बघू शकता एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, बडगाव, अळमनेर, रावेरी, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुका, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव. पुणे जिल्ह्यातील एकही तालुका पूर्णतः बाधितमध्ये नाही. म्हणजे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पैसे येतील, काही शेतकऱ्यांना या ठिकाणी येणार नाही. नंतर बघू शकता या ठिकाणी पुणे नंतर सोलापूरमधील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहाळे, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिरोळा, पळसू, तासगाव,
कवठे महाकाळ, विटा, आटपाडी आणि जत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आहे, खटाव आहे, मान आहे. कोल्हापूरमधील करवीर, धारानगरी राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदनगड. नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बघू शकता स्वतः छत्रपती संभाजीनगर तालुका, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री. जालना जिल्ह्यातील तालुके बघू शकता बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद. आता हे तालुके पूर्णतः बाधित मध्ये आहेत. म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% ही रक्कम येणार आहे. बीड, गेवराई, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर, वडवणी. लातूर जिल्ह्यातील बघा लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर, अंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा. नांदेड जिल्ह्यातील कंधारा, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देवगेगलूर, बिलोली, धर्मादाबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी हे पूर्णतः बाधित मध्ये. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोला, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मातृतीर्थ, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार, शेवगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव, जामोद हे जिल्हे पूर्णतः बाधित आहेत. अमरावती जिल्ह्यातील तालुके बघा पूर्णतः बाधित: अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, दामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि दर्यापूर. अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शी टाकळी. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मोरेगाव, महागाव, उमरेड, कळंब, गाडजी, राळेगाव, दावरा, आर्णी, नेर, डिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा आणि आष्टी. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवण, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड. भंडारा जिल्ह्यातील साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखानी आणि लागदूर. गोंदिया जिल्ह्यातील पूर्णतः बाधित मध्ये फक्त एकच देवरी तालुका आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्णतः बाधित मध्ये चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाई, पोंभुर्णा, जिवती, ब्रह्मपुरी. आणि गडचिरोली जिल्ह्यातील पूर्णतः बाधित मध्ये गडचिरोली, शिरोंचा, धानोरा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा आणि आहिरी हे तालुके पूर्णतः बाधित मध्ये आहे. या तालुक्यातील 100% शेतकऱ्यांना ही रक्कम येणार आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं, जर त्या जिल्ह्यातील काही शेतकरी जर पात्र असेल त्यांची संख्या सुद्धा दिलेली, त्यासाठी 1765 कोटींचा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. कालच आपण त्याचा GR बघितला, तो व्हिडिओ सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. लवकरच शेतकरी बंधूंनो 10 ते 15 दिवसामध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्सचा, नवीन माहितीचा. जय हिंद.